नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉड कॉलनी वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला फायनली आपण आता मित्राच्या घरी चाललोय. म्हणजे आपल्याच बिल्डिंग मधला मित्र आहे. त्याच्या घराच्या इंटेरियरचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. त्यांनी सिलिंग वगैरे केले आणि आपल्यासारखं थोडं इंटेरियर केले, त्याचाच हा व्हिडिओ आहे. चला तर आता आपण जाऊया फ्लोअरला. मित्राच्या घरचाच व्हिडिओ करायचा आपल्याला. हे बघा, अमोल जुमार 404 आपला 5व्या फ्लोअरवरती रूम आहे. हे बघा, वरती बघा हनुमान देवता, लाईट आहे, सेफ्टी डोर आहे. बघा किती भारी. बघा वरती लाइटिंग दिली, केवढा मोठा आहे बघू शकता तुम्ही. लिफ्टच्या लिफ्टच्या समोरच रूम आहे. तेव्हा नाही तर चप्पल स्टँड आहे. इकडे पण लाईट दिली. सुशांत इथे, अमोलचा प्रिय मित्र आलाय सुशांत. आपण आतमध्ये जाऊन बघूया. आता आपण आतमध्ये आलोय. बघा एक घोडा आहे सुंदर असा. इकडे बघा महाराज. प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये हा फोटो असतोच. जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज. बघा दोन फोटो आहेत महाराजांचे. सर्वप्रथम तुम्हाला सिलिंग दाखवतो. हे बघा सिलिंग कशी बनवली. झुंबर आहे साईडला बघा, राऊंड मध्ये गेली. लाईट वगैरे बघा कशा आहेत. इकडे महाराज आहेत. बघा हा हॉल आहे. इकडे स्ट्रक्चर केलंय. इकडे मंदिर आहे. विठ्ठल रखुमाई, गणपती बाप्पा, स्वामी. बघा इकडे गॅलरी आहे. चला आता आपण किचन मध्ये जाऊया. किचन मध्ये ते स्टॉल वगैरे आपल्यासारखेच आहेत. हे बघा स्टॉल आहे. हे तिकडे आपल्यासारखं सेम आहे. वरती स्टोरेज केलेलं आहे वरती. हे बघा हे नवीन सारखे गेले, ते दाखवलं तुम्हाला. असा किचन मोठा आहे ना, त्यामुळे जागा जास्त आहे. ते पण खाली लाईट केली. बघा किचनचा किती स्पेस आहे दाखवतो तुम्हाला. किचनचा कट्टा पण केवढा मोठा आहे बघा. एवढा कट्टा असून पण इकडे जागा आहे, त्यामुळे हा बनवलेला आहे पण छोटा. वरती पण स्टोरेज बघा एकदा पुन्हा केवढा आहे. एल टाईप मध्ये, एल टाईप ने पूर्ण आहे. ते दिवार खाली, त्यामुळे स्टोरेज खूपच जास्त आहे इथे. वरती चढलोय, तुम्हाला स्टोरेज दाखवतो आतमध्ये केवढं आहे. हे बघा एवढा स्टोरेज आहे. इकडे बघा. हे बघा एवढा प्रत्येक याच्यामध्ये स्टोरेज आहे. आपण स्टार्टिंगला बघितलं, आता इकडे दाखवतो तुम्हाला इथे किती स्टोरेज आहे बघा. हे बघा खूप मोठी जागा आहे. सध्या तो एकटा आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी होईल त्याचं लग्न, त्यामुळे हे सर्व खाली आहे. नंतर भरणार सर्व. हे बघा
कलर पण किती भारी आहे प्लायचा. सनमायका हे बघा. वरती चढून दाखवलं स्टोरेज साठी. बोललो एकदा बघा स्टोरेज किती आहे वरती. हे पण दाखवतो खोलून तुम्हाला. हे बघा किती जागा आहे. आमच्या मध्ये एकच बनवलं आहे मी असा. ते कसं किचन मोठं आहे ना त्यामुळे भारी बनलंय. हे बघा. इकडे बाथरूम आणि वॉशरूम आहे. इकडे पण बघा हे टाक्यासाठी गेली. हे बघा. टाक्यांसाठी प्लाय लावलंय आपण, लावले त्या टाईप मध्येच. आणि इकडे आहे बेडरूम. बेडरूमची पण सिलिंग बघू शकता किती भारी आहे. हा, राधाकृष्ण आपले फेवरेट. हे बघा इकडची सिलिंग दाखवतो तुम्हाला. मग किती भारी आहे सिलिंग. बेडरूम पण खूप मोठा आहे. हे बघा बेड ठेवून पण जागा वगैरे तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे कपाट आहे. हे बघा, कपाट बनवलेलं आहे. कपाट ठेवून ते बेड ठेवून पण हे बघा एवढी जागा आहे. म्हणजे केवढा असेल बेडरूम विचार करा तुम्ही. चला तर फायनल आलोय घरी. तर आपण आज मित्राच्या घरी गेलो. तुम्हाला स्पेशल दाखवायचं होतं सिलिंगचे व्हिडिओ. कारण आपण इंटेरियर वगैरे केलं आहे. आमची पण सिलिंग करायची आहे. पण त्याचा व्हिडिओ करू आपण नंतर. बोललो मित्राचे पूर्ण रूम झाले सिलिंग वगैरे केले त्यांनी इंटेरियर. त्याचा व्हिडिओ बोललो करून तुम्हाला दाखवू. कारण तुम्हाला आयडिया वगैरे येईल. कारण मी इंटेरियरचा व्हिडिओ टाकले 2-3, त्याला रिस्पॉन्स पण चांगला आलाय. बोललो त्यामुळे टाकतो आता व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि तुम्हाला जर करायचं असेल इंटेरियर वगैरे किंवा सिलिंग वगैरे तर आहे कॉन्टॅक्टमध्ये. मला इंस्टाला DM करा. मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करून देईल. कारण मी ऑलरेडी पण 2-3 व्हिडिओ टाकलेत. तिकडे पण तुम्हाला हे बोलले कोणाला करायचे असेल तर मला DM करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देईल. कारण खूप आता इंटेरियर करतात लोक आणि बजेट पण खूप जास्त जातो. तर हा ओळखीचा असल्यामुळे तुम्हाला थोडाफार डिस्काउंट वगैरे मिळू शकतं. तर चला व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला व्हिडिओ.